25 जुलै रोजी पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आजपासून म्हणजे 15 जुलैपासून 29 जुलैपर्यंत पंढरपूर शहरामध्ये मांस, मटण, चिकन विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इतापे यांनी हा बंदी आदेश जारी केला आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केलेला आहे। पंढरपूरमध्ये उद्यापासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनाला येत असतात। त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर उघड्यावर चिकन, मटण, मच्छी विकली जात होती। यापूर्वी फक्त 3 दिवस नवमी, दशमी, एकादशी असे 3च दिवस पंढरपूर शहरामध्ये मांस, मच्छी, मटण विक्री होती। मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वर्षीपासून तब्बल 15 दिवस मटण, मच्छी आणि मांस विक्रीचा आदेश काढला आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी उघड्यावर या ठिकाणी बोकड असेल, कोंबडी असेल, मच्छी विक्री केली जात होती। ते कापलं जात होतं आणि ते कुठेतरी ओंगाळवाणं प्रदर्शन या ठिकाणी दिसत होतं। पंढरपूरला येणारा भाविक हा विठुरायाचा भक्त असतो। गळ्यामध्ये त्यांनी तुळशीची माळ घातलेली असते आणि तो पूर्ण शाकाहारी असतो। त्यामुळे भाविकांच्या भावना दुखवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने या वर्षीपासून तब्बल 15 दिवस पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये मांस, मटण आणि मच्छी विक्रीवर बंदी घातली आहे। एकंदरीतच भाविकांच्या भावनांचा विचार करून हा निर्णय घेतल्याने विठू भक्तांमध्ये, वारकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।